प्रत्येक रविवारी काही स्पेशल असो किंवा नसो, रविवारची सकाळ मात्र निवांत सुरू होते. तर रविवार जरी असला तरी कारभाऱ्यांना काय आमच्या सुट्टी मिळाली नाही. ते सकाळी लवकर उठून ड्युटीवरती गेले होते. आम्ही मात्र निवांत उठलो. उठून पटकन अंघोळ करून देवपूजा करून घेतली. सकाळी सकाळी सगळं घर स्वच्छ करून केस धुवून देवपूजा केली की घरामध्ये वातावरण कसं एकदम प्रसन्न होऊन जातं. नाश्त्यासाठी मस्त असे पोहे बनवले होते. त्याआधी शिवांशला स्कूलमध्ये ही स्माइली मिळाली होती का तर त्याची हँडरायटिंग खूप छान आहे म्हणे, आणि तरी सुद्धा तो खूप नाराज होता कारण बाकीच्या 3 विद्यार्थ्यांना बॅच मिळाले होते आणि त्यांना लीडर सुद्धा बनवलं होतं. मी म्हणलं गरजेचं नाही की सगळं आपल्यालाच मिळालं पाहिजे. जे आपल्याला मिळाले त्यामध्ये आनंद शोधायला शिकायचा. आता त्यांना बॅच मिळाले म्हणजे तुझ्यापेक्षा त्यांनी जास्त मेहनत केली असेल. तेव्हापासून ना इतका सिरियसली अभ्यास करतोय तो. असो, चला तर मग नाश्त्यासाठी मस्त असे पोहे बनवले होते. मुलांनी अगोदरच गरम गरम पोहे खाऊन घेतले होते, पण मी मात्र पूजा झाल्यानंतर निवांत नाश्ता केला. आता दोन्ही पिठे संपत आले होते. ज्वारीचं थोडंसं शिल्लक होतं. साठी डब्बे रिकामे करून घासून धुवून पुसून घेतलं, दळण करून घेतलं आणि मग 5 वाजता आज आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो. चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.